आणि बातमी आहे नेपाळमधून। नेपाळमधल्या पुरामध्ये आतापर्यंत 977हून अधिक जण हे बेपत्ता आहेत। नेपाळमध्ये 469 जणांचा मृत्यू झालाय। तर पुराचा कहर, मृतांचा आकडा हा वाढवणारा पाहायला मिळतोय। तिबेटमध्ये भूकंपामध्ये अर्थातच प्रचंड टेन्शन वाढले, कारण एकीकडे हा आलेला जलप्रलय आणि दुसरीकडे 5 रिश्टर स्केलचा भूकंप तिबेटमध्ये झालाय। पुढचे 72 तास हे अत्यंत धोक्याचे आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। तर सध्या भारतीयांसाठी सुद्धा चिंतेची बाब, कारण 290 भारतीय सुद्धा बेपत्ता आहेत। तब्बल 469 जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय। बातमी नाशिकमध्ये। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले 40 पर्यटक नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवरती अडकलेत। 17 ऑगस्टला इंडो नेपाळ टूर्स अँड ट्रॅव्हल्सने ते यात्रेसाठी रवाना झालेले होते। आता हे सगळे 40 जण सध्या एका हॉटेलमध्ये सुखरूप आहेत। त्यांच्या परतीसाठी नेपाळ आणि भारत सरकारचे सगळे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे नाशिकमधले हे पर्यटक जे पंचवटी परिसरातील कैलास मानसरोवरच्या यात्रेसाठी गेलेले होते, मात्र नेपाळ आणि तिबेटमधल्या सीमेवरती ते अडकलेले आहेत। 17 ऑगस्टला इंडो नेपाळ टूर्स अँड ट्रॅव्हल्स ते यात्रेसाठी गेलेले होते। नेपाळमध्ये पुरामुळे भीषण अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत, तर बरेच जण बेपत्ता देखील झालेले आहेत। दरम्यान महाराष्ट्रामधून देखील अनेक पर्यटक हे नेपाळमध्ये गेलेले आहेत। त्यांच्यासाठी सरकार हे प्रयत्नशील आहेत। नाशिकमध्ये जर बघितलं तर जवळपास 40 जे गुजराती कुटुंबीय आहेत ते खरं तर मानसरोवर यात्रेसाठी रवाना हे झालेले होते। माझ्यासोबत आता भावेश पटेल आहेत। भावेश पटेल यांच्या देखील कुटुंबातील 5 जण जे आहेत ते या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि सध्या ते सुखरूप देखील आहेत। भावेशजी, मला सांगाल की कोण कोण तुमच्या कुटुंबातून गेले होते, कधी गेले होते आणि सध्याची परिस्थिती काय, तुमचा संपर्क होतोय? माझ्या कुटुंबामधून आई, वडील, काका, भाऊ आणि भावाची मिसेस असे 5 जण एक 10 दिवस पूर्वी ते निघाले होते। त्यांची सुखरूप परिक्रमा झाली आणि परिक्रमा संपल्यानंतर काल परत यायला निघाले होते आणि आज काल रात्री तिथे सांगामध्ये थांबले आणि त्यांना जसं समजलं की खाली नेपाळला अशी आपत्ता आलेली आहे, तर तिथे आज पण तिथेच थांबले आहे। रूट पूर्ण बंद झालेला आहे, पण सुखरूप सांगामध्ये आहे आणि नेपाळ गव्हर्नमेंट प्लस चायनीज गव्हर्नमेंट पण त्यांना हेल्प करते आहे तिथून बाहेर काढण्यासाठी। आणि आपल्या लोकल गव्हर्नमेंट पण आम्हाला खूपच हेल्प करते आहे। आज सकाळपासून आमची बहीण नीलम पाटील ते नगरसेविका आहे आणि राहुल भाऊ डिकले आणि गिरीश महाजनचं कंटिन्यू फोन येत आहे आणि तो पण आमच्या संपर्कात आहे। आणि राहुल भाऊ आणि गिरीश महाजनने सांगितलं आहे का जो पण काही मदत लागत असेल तर आपण करायला आपण रेडी आहे आणि आपण आपल्या सगळ्या माणसांना आपण सुखरूप नाशिकला परत आणू अशी गिरीश महाजन आणि राहुल भाऊनी हमी दिलेली आहे। त्यामुळे आता निश्चितच सरकार देखील प्रयत्नशील आहेत आणि आता नाशिकला खरं तर ते कधी पोहोचतायत याकडेच कुटुंबाचं लक्ष देखील लागलं आहे। कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।